जागांवरचे कल निवडणूक आयोग का देत नाही असा सवाल टीएमसी कडून करण्यात आलेला आहे। 293 जागांचे कल तातडीने जाहीर करा अशी मागणी टीएमसी कडून करण्यात आली आहे। 264 जागांचेच कल जाहीर का केले असा सवाल या ठिकाणी टीएमसीने केलेला आहे। तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाला हा सवाल केलाय। टीएमसी 100 आणि भाजप 185 वर, म्हणजे भाजप टीएमसी पेक्षा एकूण 85 जागा पुढे आहे। 293 जागांचे कल तातडीने जाहीर करण्याची मागणी तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आलेली आहे। निवडणूक आयोगाने 264 जागांचेच कल जाहीर का केले असा सवाल टीएमसीने केला आहे। टीएमसी 100 आणि भाजप 185 जागांवर पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर आणि 2011 पासून ममतांची सत्ता उलथवण्यात या ठिकाणी भाजपने पूर्ण रणनीतीने या ठिकाणी हा विजय काबीज केलेला आहे। आणि यानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष जो आहे तो ठिकठिकाणी सुरू झालेला आहे। पश्चिम बंगालमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहत होतात। अपडेट्स जाणून घेऊयात। पश्चिम बंगालमध्ये कलांमध्ये टीएमसी 100 जागांवर आणि भाजप 185 जागांवर। तर पश्चिम बंगालमध्ये कलांमध्ये टीएमसी 100 जागांवर तर भाजप 185 जागांवर पोहोचलेली आहे। आणि कोलकात्यामध्ये भाजप कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष जो आहे तो सुरू झालेला आहे। गुलालाची उधळण जी आहे ती या ठिकाणी केली जाते। कोलकात्यामध्ये भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झालेला आहे। भाजप कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी लाडू वाटत, त्याचबरोबर झालमुरी वाटत आपला जल्लोष या ठिकाणी केला जातोय। टीएमसीच्या कार्यालयामध्ये मात्र अगदी शुकशुकाट पाहायला मिळतोय। कोलकात्यात भाजप कार्यालयाबाहेर जल्लोष केला जातोय तर टीएमसीच्या कार्यालयाबाहेर मात्र पूर्णतः शुकशुकाट पाहायला मिळतोय। टीएमसी 100 काँग्रेस पक्ष कार्यालयाबाहेर भयानक शांतता, सन्नाटा आपल्याला पाहायला मिळत असताना दुसरीकडे भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर मात्र कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहतो आहे। सर्वांचे चेहरे हे भगव्या गुलालानं रंगून गेलेले आहेत आणि विजयाचा जोश, विजयाचा आनंद इथे साजरा केला जातो आहे। जय श्रीरामच्या घोषणा आहेत आणि सगळीकडे भगवा गुलाल उधळला जातो आहे। आपण काही पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहोत आणि या कार्यकर्त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत, कसा आनंद त्यांना वाटतो आहे हे आपण जाणणार आहोत। बघा इथे भाजप कार्यालयात भाजप झेंड्याच्या वेशभूषेत इथे कार्यकर्ते जमलेले आहेत। आपल्या नेत्यांचे फोटो आहेत आणि घोषणा होते आहे की भाजप याचा जय जयकार। बोलिए बीजेपी 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 जिंदाबाद, बीजेपी जिंदाबाद, बीजेपी जिंदाबाद, मोदी जी जिंदाबाद, मोदी जी जिंदाबाद, मोदी जी जिंदाबाद। एक जी 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 बताइए, आप बताइए। ये बहुत बड़ी जीत है। ये आप बताइए कहाँ से आए? हम बंगाल के ही है, जन्म बंगाल की ही है। तो पूरा जोश दिख रहा है, भगवा आपके पूरे चेहरे में भी है, आपके कमीज पे भी है। पहली बार कमल खिला है, कमल ले जा रहा है, कमल खिल गया है। कमल खिल गया। टीएमसी का कहानी खत्म हो चुका है, क्योंकि अभी हम लोग जो देखे हैं इस बार के हिंदू, सिख, ईसाई, बौद्ध, जैन सब एक साथ मिलके टीएमसी के खिलाफ वोट दिए हैं। और क्यों दिए हैं इसका कारण भी है। जैसे गुरु गोविंद सिंह जी ने कहा था, देश युवा बर मोही है, शुभ कर्म न ते कबहू न डरो अरसो जब जाए लरो, निश्चय कर अपनी जीत करो। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। भारत माता की जय, भारत माता की जय। बताइए, पूरा जोश है, पहली बार कमल खिलने जा रहा है। पहली बार कमल खिलने जा रहा है और अगले 20